नमस्ते, मी किरण मस्तानी बार्शीकर. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात सगळेजण? तर बार्शी म्हणजेच माझं गाव भगवंत नगरी. इथूनच माझं सुरुवात आणि इथूनच माझं शेवट. असंच माझं यूट्यूब चॅनलचंही नाव आहे आणि इंस्टाग्रामचं आहे मित्रांनो. तर भगवंत प्रकट दिन परवा 2 दिवसापूर्वी झालेला आहे. तर आपण बाहेरगावी असल्यामुळे देवाच्या दर्शनाला येताना आलं, त्यामुळे मी आज दर्शनासाठी आलेले आहे. खूप छान दर्शन झालेलं आहे आणि भगवंत चरणी मी एवढीच प्रार्थना करते की माझ्या सर्व बार्शीकर परिवाराला सुख समृद्धी आणि भरभराटी लाभो. त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा लवकर पूर्ण हो आणि त्यांची सर्व संकटे लवकरात लवकर भगवंत नगरी तुम्ही पाहू शकता. भगवंताचं दर्शन घ्या सर्वजण. इथं आल्यानंतर तुम्हाला खूप छान आणि मन अतिशय प्रसन्न वाटेल. इथे तुम्हाला दररोज भजनाची सोय देखील आहे. भजन ऐकता येतात. खूप वयस्कर बसलेले असतात. तुम्ही पाहू शकता वारकरी मंडळी. आपण त्याचे दर्शन करूया. पूर्ण मंदिरात भगवंताचे दर्शन करून आपण जेव्हा डाव्या बाजूला येतो त्यावेळेस आपल्याला एक दत्ताचे मंदिर लागते, गुरुदेव दत्त महाराज. तर पहिल्यांदा आपण स्वामींना नमस्कार करून स्वामींचे दर्शन घेऊया. श्री स्वामी समर्थ. स्वामी सर्वांना सुखाचं ठेवो. आणि त्यानंतर मग आपण गुरुदेव दत्त महाराजांचे दर्शन घेतो मित्रांनो. गुरुदेव दत्त महाराज तुम्हा सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराटी लाभो यासाठी मी प्रार्थना करते. मित्रांनो, भगवंत मंदिरात आल्यानंतर तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल. आणखीन इथं छोटे छोटे खूप काही मंदिर आहेत. विहिरीमध्येही महादेवाची पिंड आहे जी आपल्याला वरतून पाहायला मिळते. खूप ऊन असल्यामुळे जास्त काही व्हिडिओ मला काढता आला नाही मित्रांनो. आणि बार्शी म्हणलं की पहिले जुन्या काळातले लोक पंढरपूरमध्ये उपवास करायचे आणि बार्शीमध्ये तो उपवास सोडायला भगवंत मंदिरात यायचे, म्हणून आमच्या गावाचं नाव पडले आहे बार्शी. ज्यांना करता नाही आली काशी त्यांनी करावी बार्शी, असे आमच्या बार्शीचे व भगवंता मंदिराचे वैशिष्ट्य आहे मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि लाईक करा, सबस्क्रायबर करा मित्रांनो. नवीन आहे त्यामुळं तुमचा सपोर्ट आणि तुमची साथ मला नेहमी पाहिजे आहे. नेहमी मी तुम्हा सर्वांसाठी प्रार्थना करत राहील मित्रांनो. काळजी घ्या आणि भगवंताचे दर्शन घ्या मित्रांनो.